श्री संतोषी माता कथा भाग 4। नमस्कार मंडळी, आपण कसे आहात? आपण मजेत आहात ना? आज आपण संतोषी माता व्रत या कथेचा शेवटचा भाग पाहणार आहोत। चला तर मग आपण कथा जाणून घेऊयात। देवीने म्हातारीच्या 7व्या सुनेला परत उद्यापन करण्यास सांगितले। ती घरी येत असताना रस्त्यात तिचा नवरा तिला भेटला। तो म्हणाला, मी एवढे पैसे मिळवले, त्याबद्दल राजाला कर नको का भरायला? म्हणून मी कर भरून घरी येत आहे। ते ऐकून त्या सुनेला फार आनंद झाला आणि ते दोघे घरी गेले। फिरून शुक्रवार आला। तिने उद्यापनाची तयारी केली, सर्वांना जेवायला बोलावले। मुले जेवायला आली, पण काकूला म्हणाली, आम्हाला गोड खीर नको, काहीतरी आंबट दे, नाहीतर आम्ही चाललो घरी। आंबट चिंबट काही मिळणार नाही, सरळ जेवायचं तर जेवा, नाही तर चालायला लागा, आंबट काही मिळणार नाही, तिने सांगितले। मुले निघून गेली। मग तिने ब्राह्मणांना बोलावले, पोटभर वाढले। अशा रीतीने उद्यापन निर्विघ्नपणे पार पडले। व्रत यथासांग पुरे झाले। श्री संतोषी माता प्रसन्न झाली। लक्ष्मीच्या प्रसादाने तिला तेजस्वी मुलगा पण झाला। मुलाला घेऊन रोज ती देवीच्या दर्शनाला जात असे। एके दिवशी देवीच्या मनात तिच्या घरची माणसे कशी आहे ते पाहण्याची इच्छा झाली, म्हणून देवीने अकराळ विक्राळ रूप घेतले। काळाकुट्ट रंग, चपटे नाक, बटबटीत डोळे आणि मोठमोठे रुंद ओठ, तोंडाभोवती माशा घोंगावतायत, स्थूल शरीर, स्तन खाली लोंबताय, कपड्याच्या चिंध्या, सर्व अंगाला दुर्गंधी सुटली आहे। अशा थाटात देवी तिच्या घरी गेली। ते पाहून तिची सासूची बोबडीच वळली। ती मोठ्याने ओरडू लागली, अरे धावा धावा मुलांनो, धावा, कोणीतरी पिशाच्च डाकीन शाकीन घरात येत आहे, ती सर्वांना खाऊन टाकील। मुले आरडाओरडा करून तिला मारायला धावली, पण देवीचे रूप पाहून तीही घाबरली। धाकटी सून खिडकीतून बघत होती। आज माझी आई येत आहे असे म्हणून तिने पीत असलेल्या मुलाला बाजूला ठेवले व नाचू लागली। सासू संतापली। तेव्हा सून म्हणाले, मी व्रत केलेली ती देवी आहे, दरवाजे खिडक्या उघडा। सर्वांनी देवीची माफी मागितली, प्रार्थना केली। देवीने सर्वांना आशीर्वाद दिला। श्रोते हो, कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती।